काशीनाथ चौधरी यांनी काल भाजपमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशानंतर साधू हत्याकांडाचा आरोपी हा भाजपने सिद्ध केला होता. संबित पात्रा यांनी त्यांच्यावरती आरोप केला होता की साधू हत्याकांडातील आरोपी हा काशीनाथ चौधरी आहे. मात्र काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठंतरी त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आहेत. आता आपल्यासोबत विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनील भुसारा देखील आहेत. त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. काय सांगाल काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाबाबत? नाही, काशीनाथ चौधरींनी काल प्रवेश केला आणि त्यानंतर हे जे काही साधू हत्याकांडाच्या बातम्यांना पुन्हा त्या ठिकाणी जे काही चर्चा होते त्यामध्ये आमची भूमिका आधी तीच होती आणि आताही तीच आहे की साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरींचा काही संबंध नव्हता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी काशीनाथ चौधरी हे त्या ठिकाणी त्या हत्याकांडाच्या वेळेला पोलिसांनी त्यांना पाचारण केलं आणि म्हणून त्या ठिकाणी गेले होते. पोलिसांसोबत ते गेले होते. त्या हत्याकांडाच्या जे काही घटना घडली तिथे ते उपस्थित नव्हते. घटना झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांचा त्यांना फोन आला की तुमच्या जेडपी गटामध्ये अशी अशी घटना घडली, तुम्ही तिकडे ताबडतोब आमच्यासोबत चला. स्थानिक पोलीस स्टेशनचे PI पोलीस निरीक्षक त्यांना सोबत गाडीत घेऊन गेले. त्या ठिकाणी ती घटना घडताना ते समोर होते. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांसमोर आपले 10-12 पोलीस आणि 3 वनकर्मचाऱ्यांच्या समोर हातबल त्या ठिकाणी झाले आणि ती घटना घडली. ती दुर्दैवी होती परंतु भाजपने त्याचं राजकारण करून सातत्याने या काशीनाथ चौधरींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. काशीनाथ चौधरींनी हत्याकांड घडवलं असा त्यांचा आरोप होता. तो केंद्रीय पातळीवरचे संबित पात्र आहेत त्यांना ट्विट केलं, त्यांचे आरोप केले. मग राज्याच्या भाजपच्या लोकांनी आरोप केले परंतु त्या ठिकाणी आम्ही हेच सांगत होतो की काशीनाथ चौधरींचा त्या साधू हत्याकांडाशी काही संबंध नाही. स्थानिक नेते म्हणून त्या ठिकाणी गेले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते गेले, पोलिसांसोबत गेले. भावना सहकार्याची होती. ती घटना थांबवायची त्यांचा प्रयत्न होता पोलिसांबरोबर परंतु ते अपयशी ठरले. परंतु सातत्याने भारतीय जनता पार्टीने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांच्या चौकशा झाल्या, CID इन्क्वायरी झाली. त्यांना अनेक वेळा कोर्ट कचेऱ्यांना सामोरं जावं लागलं. माननीय उच्च न्यायालयाने त्यांना पोलीस संरक्षण देखील मागच्या 2 वर्षापासून दिलेलं आहे. असं असताना ते जेव्हा आमच्या पक्षामध्ये होते, तालुकाध्यक्ष होते, तेव्हा ते आरोपी होते. आता त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, कमळ हाती घेतलं, आता ते आरोपी राहिलेले नाहीत. हा जो दुटप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे यावर आमच्या रोहित पवार साहेबांनी ट्विट केलं. त्याचं दुःख भाजपला झालं म्हणून आज त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्थगिती दिली. परंतु मला वाटतं की अशा पद्धतीने राजकारण करून भाजपने करू नये. बेगडी हिंदुत्वाचे आमचे उद्धव साहेब नेहमी सांगतात की हिंदुत्वाचा खरा चेहरा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात तसं वागलं पाहिजे. धन्यवाद. काशीनाथ चौधरीला भाजपनेच हा साधू हत्याकांडाचा आरोपी सिद्ध केला होता. काल त्यांचा प्रवेश झाला मात्र रोहित पवार यांनी आवाज उठवल्याबरोबर त्यांना कुठेतरी स्थगिती दिली गेलेली आहे. फैयद शेख, साम TV, जव्हार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.